कधी कापा लागते विचारतो घरी. मित्रांनो हे जे आहे सध्या आपल्या बोरिंग मधले पाईप पूर्ण काढणं लावले आणि त्या हे केशिंग पाईप टाकण्यासाठी ते पुरे पाईप काढा लागत असतात. आणि ते पहा आता खतरनाक काम चालू आहे आता सध्या. जवळपास आता निघले आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 पाईप निघले. अजून जवळपास 8 पाईप अंदर आहेत. मग आता 8 पाईप राहिले काढायचे. ते लवकरच काढतील. आणि आता तर पोट्टो आता सध्या जो आहे तो आखरीचा पाईप काढणं चालू आहे. म्हणजे सगळा झाला आता, फक्त आखरीचा पाईप राहिला तो बी जो आहे काढणं चालू आहे. काहीतरी त्याची टेक्नॉलॉजी लावून ते काही तेवढा पाईप काढून घेतात. दाखवतोच मी तुम्हाला कसा काढतात ते. तो जो गेअरबॉक्स आहे ना तो त्यानं साईडनं केला आणि आता हा जो पाईप आहे तो काढून राहिला. तो पुरा गेअरबॉक्स साईडनं करून पाईप काढला. भाई बंदे में दिमाग आहे. एक नंबर काम आहे याचं. आपल्याला तर भाई पटला. एक नंबर हो. आणि आता हा आखरीचा बी पाईप निघला. आणि आता केशिंग टाकायला सुरुवात होऊन जाईल. आता मित्रांनो झाली सध्या केशिंग टाकायला सुरुवात. झालं कसं आहे बाबा मी केशिंग टाकायचं. आता सध्या पहिलाच पाईप टाकला. तर मित्रांनो हे बघा सध्या आता हे जे आहे रेती टाकणं चालू आहे. याच्यात हे रुडी बोर आपलं पुरं कंप्लीट झालं. फक्त आता वॉश करायचं राहिलं. भाऊ म्हणतात सकाळी वॉश करू. पाहून घे. मित्रांनो आता जे आहे आपल्या बोरचं जे आपण पुरं कंप्लीट करून टाकलं. हे जे आहे हे पुरं बोरनं फडक्यानं झाकून घेतलं, कारण याच्यात गोटा गिटा काही पडू नये म्हणून. आणि हे पहा हे रुळीनं पुरं बोर भुजून टाकलं. म्हणजे आजूबाजू भुजून टाकला. आता हा जो पाईप आहे त्या पाईपातून आपल्या पाण्यात सप्लाय होईल. आणि हे जे रुळी होती हे रुळी पुरी आम्ही ह्याच्यात टाकली. गोपाल मामा असं रिलॅक्स झाला आणि मोबाईल पाहून राहिला मस्त. तर आता आजच्यासाठी तर एवढंच. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लोकसाठी सबस्क्राईब करून टाका. तर लोक बाय बाय.